महफिल वही जो दिल से सजे और जाम वही जो कहानी कहे आहे ना मस्त. लेट मी इंट्रोड्यूस द थाने's फर्स्ट अरेबिक अँड इंडियन क्युझिन रेस्टॉरंट सुमा. फ्रेंड्स, आज आहे बर्थडे डिनर. थोडा लेट पोस्टच आहे पण जरा ॲडजस्ट करून घ्या. मी तुमची आणि तुम्ही माझे. तर मी आली आहे सुमा या रेस्टॉरंटमध्ये आणि सुमा ह्या रेस्टॉरंटमध्ये कव्वाली नाईट्स आज नाही आहे, ती दर सॅटर्डेला असते. जर तुम्हाला कव्वाली ऐकायच्या असतील तर सॅटर्डेला नक्की या. पण आज आहे संडे, तर चला सुमा हे रेस्टॉरंट कसं आहे ते सगळे डिटेल्स तुमच्याबरोबरच शेअर करणार आहे. तर मेनू कार्ड आहे हे आणि डायरेक्ट चखणा नको. आधी आपण जरा अभ्यास करून घेऊया मेनू कार्डचा. पण आम्ही जास्त टेन्शन नाही घेतलं. दिवसभर नुसती बड्डेचा दिवस आहे म्हणते तर हादरतच होती, म्हणून विचार केला मस्त असे इकडचे फेमस वेटरलाच विचारून स्टार्टर मागूया. हा आहे ॲम्बियन्स आणि ॲम्बियन्स तर मस्तच आहे. पण ॲम्बियन्सला मग मारो गोली आणि खाने में क्या है बोलू. चला, हे आवाज असा काढलाय कारण का फ्रेंड, कधीतरी आपल्याला कंटाळा येतो आणि मलाही आज एडिटिंगचा एवढा कंटाळा आलाय तुम्हाला काय सांगू. तर म्हटलं की चला, जशी मी ओरिजिनली कोणाला कंटाळा आला असेल किंवा मला कंटाळा आला असेल तर मी खूप टाइमपास करते. जे क्लोजली मला ओळखतात त्यांना माहिती आहे. पण चला, मी शोरमा ऑर्डर केला आणि हे एक हंडी चिकन का चिकनमध्ये हंडी हा काहीतरी प्रकार आहे. आज प्लीज तुम्ही माझा व्हॉईस बेअर करा. तर शोरमा एक नंबर होता आणि असं काहीतरी वेगळ्या पद्धतीत चिकन आलं, हरियाली चिकन. आणि फ्रेंड्स, जसं हे चिकन दिसतंय ना तसं खूप ज्युसी होतं. आणि एक म्हटलं सी फूड पण ऑर्डर करून घेऊया आणि सी फूड ऑर्डर केलं ते म्हणजे प्रॉन्स. आणि फ्रेंड्स, प्रॉन्स एवढे ज्युसी होते, मस्त होते. फ्रेंड्स, फूड एक नंबर आहे. आणि त्यातल्या त्यात आम्ही विचार केला की झुंबर बघूया हे आधी, कारण का ॲस्थेटिक वातावरण होतं आणि जरा फ्रेंच फ्राईज खायचे विचार केले. पण तुम्हाला काय सांगू, पेरी पेरी फ्रेंच फ्राईज हा नजारा बघता ठाणे क्लबचा बघितला. हा काय नाही, स्विमिंग पूलच आहे पण सोडा. आता केक कापून कंटाळा आलेला, म्हणून अरेब कंट्रीमधली सगळ्यात फेमस मिठाई कोणती असते बघू सांगा तुम्ही मला. तुम्ही मनात विचार केलाच असेल खुनाफा. तर खुनाफा मी ऑर्डर केला आणि खुनाफा बरोबर त्याच्यावरती हे आईस्क्रीम टाकायचं असतं. पण या पक्ष्यांना आधी बरोबर केलं मी एकदम आणि मग म्हटलं आईस्क्रीम वेगळंच खावं. का वेगळं आईस्क्रीम खाल्लं ते आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. माझं एक्सप्रेशन बघा, आईस्क्रीम खूप उत्तम होतं. पण खुनाफा जो होता तो ओ माय गॉड. जेव्हा घरी आपल्याला आई बघा, जुन्या नाही हो, असे काही दिवस झाले की खाऱ्या कशा नरम पडतात आणि चुई होतात, तसं होतं एक्झॅक्टली. आणि हे जे सुंदर पेय आहेत ते आहेत मुखवास. कांट यू इमॅजिन. मुखवास तर आपण पान खातो, बडीशेप खातो, सगळ्या प्रकारचे मुखवास मी खाल्ले आहेत. पण असे शॉर्ट्स पहिल्यांदा बघितले, तर ट्राय केलं. मला तर खूप आवडले, पण माझ्या फॅमिली मेंबर्सला काही आवडलं नाही, म्हणून तिन्ही शॉर्ट्स मीच गटकले. फ्रेंड्स, पानाचा सुंदर थोडासा मिंट फ्लेवर असणारे हे मुखवास होते आणि ट्रस्ट मी खूप छान होते. ह्या लोकांना का नाही आवडले मला माहिती नाही, जाऊन द्या. चला, हा आजचा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आउटफिट ऑफ द डे. फॅमिलीबरोबर यायचं असेल तर मस्त असा एलिगंट लॉंग ब्लॅक कलरचा मी वन पीस घातला आहे. आणि हे माझ्याबरोबरच जरा ॲम्बियन्स पण बघून घ्या. खूप मोठं आणि छान एस्थेटिक आणि इन्स्टावर्दी हे रेस्टॉरंट आहे, तर डू विजिट. आणि ही मडकी आहेत, जाऊन द्या. चला, मलाच बघा तुम्ही. मस्त ब्लॅक कलरचे हिल्स घातल्या आहेत आणि अशा प्रकारे सुमा हे रेस्टॉरंट खूप सुंदर आहे. फूड ही अप्रतिम आहे. सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ही कसली तरी गाडी आहे छोटीशी, पण त्याच्यात काय भरलेलं आहे. तर त्याचा विचार न करता मी तुम्हाला माझे फोटोज दाखवते. आणि हा बघा मस्त बॅकलेस ड्रेस आहे. हे आउटफिट ऑफ द डे तुमच्याबरोबर जरा वेगळ्या पद्धतीने आज शेअर करत आहे. फक्त ब्लॅक हिल्स, ब्लॅक ड्रेस आणि सिल्वर इयरिंग्स. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.